आज आपण तयार करणार आहोत कोकणी पारंपरिक रेसिपी कायरोळी. पण ही कायरोळी तांदळाच्या पिठाची न बनवता आज आपण बाजरीच्या पिठापासून मस्त अशी कायरोळी तयार करणार आहोत. कुडकुडत्या थंडीत शरीराला उष्णता देणारे बाजरीचे मसाला घावण किंवा बाजरीचे तिखट घावणे आज आपण तयार करणार आहोत. बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर या अगोदर आपण तांदळाच्या पिठाची कायरोळी बघितली आहे. आज आपण बाजरीची कायरोळी तयार करणार आहोत. त्याकरता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. यामध्ये मीठ घातलं आहे, अर्धा चमचा घरचा मसाला घातला आहे, पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर आपण भरपूर ह्यामध्ये घातलेली आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने केलं तर त्याहीपेक्षा चांगलं आहे. थोडंसं असं चुरून घ्यायचं, एकजीव करायचं. तर ही जी कायरोळी आहे किंवा तिखट मसाला घावण जे आहे ते बनवायला अतिशय सोपं आहे. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे बाजरीचं पीठ. तर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं सेवन थंडीमध्ये आपण जास्त प्रमाणात करतो कारण बाजरी उष्ण असते. आता यामध्येच आपण अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे. लिंबूच्या बिया मात्र आपण काढून घ्यायच्या आहेत. यानंतर लिंबूच्या रसाला बॅलन्स करण्यासाठी आपण अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे. म्हणजे हे मस्त असं चटपटीत घावण तयार होतं. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला ह्याचं चांगलं असं मस्त पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाणी जे आहे ते आपण मोजूनच घालणार आहोत. तर ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. ह्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे किंवा हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त सैलही नाही किंवा जास्त घट्टही नाही असं तयार करायचं आहे. 1-2 मिनटं ह्याला चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे मग घावणं जे तयार होतं त्याला मस्त अशी जाळी पण पडते. तर इथे बघा, आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर त्याच वाटीने अजून 1 वाटी पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. म्हणजे 1 वाटी बाजरीच्या पिठाकरता मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे. हे पाणी पुरेसं आहे. आता इतकं सैलसर बॅटर आपल्याला इथे ठेवायचं आहे. ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल. तर इथे बघा मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि ह्याला पुन्हा एकदा आपण मस्त असं फेटून घेऊया. म्हणजे मग आपलं हे बॅटर जे आहे ते तयार होईल. ह्याला एक 5 ते 7 मिनटं आपण विश्रांती देऊया आणि नंतरच आपण ह्याचे घावणे तयार करणार आहोत. तर इथे बघा अतिशय सोपा नाश्ता आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे किंवा किती सैलसर हे बॅटर असायला पाहिजे. सुरुवातीला आपण बिडाच्या तव्यावर ही कायरोळी तयार करणार आहोत. त्याचकरता मी इथे बिडाच्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हा नवीन तवा आहे त्यामुळे ह्याच्यावर निघेल की नाही काय माहीत नाही आहे मला. बॅटर अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर याला आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत. ह्याच्या कडा ज्या आहेत त्या चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत वाट पाहूया. तर आता बघा ह्याच्यावर आपण थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून हे निघावं. आता हे बिडाच्या तव्याचं घावण तुम्हाला दाखवते मी कसं निघतंय ते. चांगलं मस्त असं क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे. पण तवा माझा नवीन आहे त्यामुळे शक्यता थोडीशी कमी वाटते, तरी प्रयत्न करून पाहते. पण बिडाच्या तव्यातलं हे जे घावण आहे ते मस्त असं कुरकुरीत राहतं आणि बराच काळ ते कुरकुरीत राहतं. तर इथे बघा हे व्यवस्थित निघालंय तरीसुद्धा मस्त असं कुरकुरीत हे घावण तयार झालेलं आहे. मात्र मध्ये थोडंसं करपलेलं आहे. आता इथे मी नॉनस्टिक तव्यावर तयार करून बघते. तर नॉनस्टिक तव्यावर पटकन निघतात हे घावण. तर तुम्ही नॉनस्टिक तव्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता ह्याची कडा बघा चांगली सोनेरी रंग झाला की लगेचच उलट करायचं आहे
आता नॉनस्टिक तव्यात मस्त असं हे घावण तयार होतं, सर्व बाजूनी समान शेकलं जातं, म्हणून दोघातला फरक मी तुम्हाला दाखवलेला आहे. इथे बघा मस्त असं जाळीदार हे घावण तयार झालेलं आहे. नॉनस्टिक तवा वापरला तर पटापट हे घावण तयार होतात. बिडाचा तवा जर तुम्ही रेग्युलर वापरत असाल तर मग त्याच्यावर सुद्धा चांगलेच निघतात, मात्र मस्त असे क्रिस्पी होतात बिडाच्या तव्यावर. आता याच पद्धतीने आपण हे सर्व घावण तयार करून घेणार आहोत. तर बाजरीच्या पिठामध्ये आपण दुसरं कुठलंही पीठ वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा मस्त असे हे घावण तयार होतात. बनवायला अतिशय सोपा आहे. सकाळचा नाश्ता तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता, मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मस्त असे हे घावणे तयार होतात. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.